नाना भाऊंनी पहिले जे सिलेबसच्या बाहेर बोललेलं आहे त्याचे उत्तर देऊन देतो, कारण रेकॉर्डवर चुकीचं जाऊ नये. निराधारचे कोणतेही पैसे रोखलेले नाहीत. उलट आता व्यवस्था अशी केली आहे, पूर्वी निराधारचे पैसे कलेक्टरकडे तिथनं खाली, आता थेट खात्यात देतो. आता फक्त ज्या लोकांचे केवायसी होऊ शकले नाहीत, प्रत्येक जिल्ह्याला सांगितलेलं आहे 10% लोक आहेत की ज्यांचे केवायसी अद्यापही झालेले नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांना त्याचे टार्गेट दिलेले आहेत. ते केवायसी झाल्यानंतर अशी व्यवस्था केली आहे की निराधारचे पैसे हे 1 तारखेला त्यांच्या खात्यामध्ये जातील. आणि म्हणून हा सिलेबसचा बाहेरचा प्रश्न असला तरी उगीच लोकांना वाटेल की आम्ही कुठले तरी हे पैसे थांबवलेले आहेत. तर नमस्कार मंडळी, संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. बघा, हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि त्यामध्ये आता तुम्हाला माहीतच असेल की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळामध्ये एक संजय गांधी निराधार योजनेमधील जे काही पेन्शन आहे हे जमा करण्याची एक तारीख सांगितलेली आहे. सिलेक्टेड एकच तारीख सांगितलेली आहे आणि त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की दिव्यांग किंवा मग विधवा असतील किंवा मग निराधार असतील या सर्वांचे जे अनुदान आहे हे 1 तारखेला म्हणजेच की प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला जमा होणार आहे अशी व्यवस्था केलेली आहे. आता बघा, यांच्यामध्ये एक ठामपणा दिसून येतो, म्हणजे की पक्क त्यांनी एकच तारीख निवडलेली आहे आणि त्यांनी सर्वांनी एक व्यवस्था केलेली आहे आणि म्हणूनच हे एकदम ठामपणे सांगत आहेत की 1 तारखेला, महिन्याच्या 1 तारखेला सर्व दिव्यांग, विधवा किंवा मग इतरही जे निराधार बांधव आहेत यांचं सर्वांचं पेन्शन 1 तारखेला जमा होणार प्रत्येक महिन्याच्या. पण आता हे कितपत असं तुम्हाला वाटत आहे का की सरकारनं तर सांगितलेलं आहे की 1 तारखेला जमा होतील, तर मग हे तुम्हाला वाटते का की खरंच 1 तारखेला हे जमा होतील का, की हे सुद्धा एक चॉकलेटच आहे? की आपण सर्व काही जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी. या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, श्री देवेंद्र फडणवीस यांनीच पक्क सांगितलेलं आहे की आम्ही कोणतेही पैसे रोखलेले नाही आहेत. दिव्यांग बांधवांचे असो किंवा मग संजय गांधी निराधार योजनेमधील कुणाचेही आम्ही पैसे रोखलेले नाही आहेत. 10% लोक असे आहेत की ज्यांची केवायसी झालेली नाही आहे आणि ती केवायसी झालेली नसल्याच्यानं त्यांचे पैसे अटकलेले आहेत. तर ज्यांची केवायसी झाली आहे त्यांना आम्ही पैसे पूर्णपणे पाठवलेले आहे, कोणाचेही रोखलेले नाही आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी ठामपणे असं सांगितलेलं आहे. तर आता मला सांगा, किती जणांचे पैसे अटकलेले आहेत किंवा मग किती जणांना अजूनही 8 ते 9 महिने झाले आहेत त्यांचं थकीत वेतन मिळालेलं आहे? किती जणांना ऑक्टोबर नोव्हेंबरचं जे वेतन बाकी होतं, जे की दिव्यांग बांधवांचं होतं, त्यामध्ये त्यांना 1000 रुपये बाकी आहेत, 1500 मिळाले. 2500 मिळायला पाहिजे पण 1500 रुपये मिळाले आहेत. तर ऑक्टोबरचे 1000 बाकी आहेत. त्याचबरोबर नोव्हेंबरचं तर पूर्ण, काही जणांचे अर्ध्यापेक्षा जास्त जे लाभार्थी आहेत त्यांना जे मानधन आहे ते मिळालेच नाही आहे. तर होऊ शकते ही काही एरर असेल, परंतु मग मागचे जे काही महिने संजय गांधी निराधार योजनेतील बांधवांचे बाकी आहेत, 7-8 महिन्याचे, कुणाचे 9-9 महिन्यापासून, कुणाचे 5-6 महिन्यापासून जे थकीत अनुदान बाकी आहे, मग त्याचं काय? मुख्यमंत्री साहेबांना हे माहीत नाही आहे का की यांचे थकीत अनुदान बाकी राहिलेलं आहे, त्यांना मिळालेलं नाही आहे? मग हे तुम्ही तुमचे अधिकारी शोधा. तुम्हाला जे कर्मचारी तुम्ही तिथं लावलेले आहेत संजय गांधी निराधार योजनेसाठी, तर त्यांना शोधायला सांगा की हे यांना पैसे का मिळाले नाही आहेत अजून. 7-8, 9-9 महिन्यापासून त्यांचं थकीत अनुदान बाकी आहे. तर हे अनुदान त्यांना का मिळालं नाही आहे? आणि जर काही कारण असेल किंवा मग कागदपत्रांची पूर्तता नसेल, काही केवायसी झालेली नसेल, तर मग ती करून घ्यावी आणि त्यांचे अनुदान ते त्यांच्या खात्यामध्ये टाकून द्यावे. पण ते ठामपणे सांगत आहेत की आम्ही कुणाचाही पैसा थांबवला नाही आहे, सर्वांना पैसा मिळत आहे. फक्त ज्यांची केवायसी झाली नाही असे 10%च लोक आहेत ज्यांचे केवायसी न झाल्यामुळे त्यांचा जो हप्ता आहे, जो निधी आहे, तो त्यांना मिळत नाही आहे. आणि ते सुद्धा आम्ही त्यांच्यावर कारवाई करण्यास सांगितलेलं आहे की केवायसी लवकरात लवकर व्हावी आणि लवकरात लवकर त्यांचे अनुदान त्यांच्या खात्यामध्ये द्यावे, असं सुद्धा त्यांनी व्यवस्था केलेली आहे. तर आता 1 तारखेचा जो मुद्दा आहे, जे की देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की 1 तारीख आम्ही फिक्स केलेली आहे की प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला सर्व निराधार बांधवांना जे अनुदान आहे ते मिळणार आहे. आता 1 तारीख फिक्स केली आहे, म्हणजेच की प्रत्येक महिन्याला 1 तारखेला सर्व दिव्यांग बांधवांचे, विधवा महिलांचे असो किंवा मग श्रावणबाळ योजनेतील किंवा मग वृद्धापकाळ योजनेतील या सर्व निराधार बांधवांचे पैसे 1 तारखेला जमा होतील प्रत्येक महिन्याच्या.
आता ह्यामध्ये किती दम आहे हे बघू आपण. या अगोदरसुद्धा शासन निर्णय काढण्यात आलेले होते. या अगोदरसुद्धा सरकारनं सांगितलं होतं. या अगोदरसुद्धा जे पावसाळी अधिवेशन झालं होतं त्यामध्ये सुद्धा हा मुद्दा उचलण्यात आलेला होता आणि त्यामध्ये सांगण्यात आलं होतं की 5 तारखेला प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेपर्यंत सर्व निराधार बांधवांचे जे अनुदान आहे ते त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे. तसा शासन निर्णयसुद्धा सरकारनं काढलेला आहे. बघा, पावसाळी अधिवेशनाच्या आसपास एक शासन निर्णयसुद्धा काढण्यात आलेला होता आणि त्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं की संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व जे लाभार्थी आहेत त्यांचे जे अनुदान आहे हे प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेपर्यंत त्यांच्या खात्यात पडायला हवे आणि तसा शासन निर्णयसुद्धा काढण्यात आलेला होता. परंतु काय झालं, 5 तारखेला येतात का पैसे? नाही येत. 10, 6, 8 किंवा मग आता नोव्हेंबर महिना तर तुम्ही बघू शकता 21 तारखेला पैसे आले आहेत. किती वाट बघावी लागते. शासन निर्णय काढल्यावर सुद्धा पैसे उशिराने मिळत आहेत. तर मग किती मोठी गोष्ट आहे. आणि यावरून असं वाटते की मग देवेंद्रजी फडणवीस हे बोलले तर हे सुद्धा काही एक चॉकलेटच दिलेलं आहे की काय. जोपर्यंत हे सत्यात उतरत नाही गोष्ट तोपर्यंत कोणत्याही निराधार बांधवांना आमच्या हे पटत नाही आहे. कारण की त्यांना माहीत आहे शासन निर्णय निघाल्यावर या अगोदरसुद्धा 5 तारखेचा टायमिंग दिल्यावर 5 तारखेला सर्व जे बांधव आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे येतील अनुदानाचे, तरीही खूप वेळ लागतोय. मग हा शासन निर्णय काय कामाचा? तुम्ही जर त्या प्रकारे कामच करत नाही आहेत, तुमचे कर्मचारी असतील किंवा, तर मग आता हे सुद्धा आता यांना पटत नाही आहे की 1 तारखेला दर महिन्याच्या 1 तारखेला त्यांच्या खात्यामध्ये पैसे जाणार. बघा, आता हे आपण माहीत पडेल लवकरच, कारण की आता जानेवारीचा जो महिना आहे हा आपल्याला जानेवारीच्या 1 तारखेलाच आपल्या खात्यात पैसे येणार आहे का आता हे बघणार आहोत आपण. आणि त्यानंतरच समजेल की खरंच 1 तारखेला जर जमा झाले पैसे तर जे काही देवेंद्रजी फडणवीस बोलले हे खरं होतं. परंतु जर का नाही जमा झाले तर मग हे सुद्धा एक चॉकलेटच राहणार असं वाटत आहे. आपण बघू, अजून वेळ आहे आपल्याला. जानेवारी महिन्यामध्ये आता पैसे जमा झाल्यावरच आपल्याला कळणार आहे की यामध्ये किती सत्यता आहे ते. तर बघा, 1 तारखेला पेन्शन जमा होणार असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. तसं जर का झालं तर खूप मोठी गोष्ट राहणार आहे सर्व दिव्यांग बांधवांसाठी, निराधार बांधवांसाठी. कारण की प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला जर त्यांना अनुदान मिळालं तर त्यांना अनुदानाची वाट बघावी लागणार नाही. त्यांचे जे कामं आहेत ते सुरळीत चालतील. त्यांना खूप साऱ्या जे गरजा असतात ते भागवण्यासाठी त्यांचं अनुदान जर वेळेवर त्यांना मिळालं तर हे खूप चांगलं होणार आहे. खूप उपकार होतील सरकारचे मायबाप. तर यांना लवकरात लवकर अशी व्यवस्था करावी आणि खरंच 1 तारखेला जर पैसे जमा झाले त्यांना तर खूप मोठं एक त्यांच्यावर उपकारच होतील सरकारचे, असं या ठिकाणी मानायला हरकत नाही आहे. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.